राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12:30 वाजता बैठक। राज्यातील पावसाचा आढावा, पेरणीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। राज्य सरकार योजनांच्या जाहिरातींवर 270 कोटी खर्च करणार। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधींची तरतूद। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 2 वेगवेगळ्या तारखांना सुनावणी होणार। 6 ऑगस्टला शिवसेनेची तर 17 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसची होणार सुनावणी। सरकार येताच मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्ता घोटाळा झाल्याचाही दावा। रवींद्र वायकरांना हायकोर्टचं समन्स। खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल। 2 सप्टेंबरला म्हणणं मांडण्याचे कोर्टाचे निर्देश। विरारमध्ये रिसॉर्टवरच्या जमावाच्या मारहाणीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू। रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम तात्काळ जमीनदोस्त। 15 जण पोलिसांच्या ताब्यात। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा। 9 ऑगस्ट पासून 13 संघटना एकाच वेळी उतरणार आंदोलनात। बारवी धरण न भरता स्वयंचलित दरवाजांना खालून गळती। गळतीमुळे धरण भरायला आणखी वेळ लागणार। बारवी धरणात 72% पाणीसाठा। हावडा मुंबई मेलचे 5 डबे रुळावरून घसरले। एक्सप्रेस अपघातात 12 जण जखमी। झारखंडमधील बाराबांबू येथील घटना।